शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे यांचा पराभव करणारच असं ओपन चॅलेंज अजित पवार यांनी दिलंय। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये असंच चॅलेंज अजित पवार यांनी विजय शिवतारे यांना दिलं होतं। ते चॅलेंज अजितदादांनी पूर्णही केलं होतं। त्यामुळे अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचं चॅलेंज अजितदादा पूर्ण करणार का, बघूयात माझाचा रिपोर्ट। ती विजय शिवतारे तर काय पोपटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। आम्ही म्हणतोय बाबा जाऊ द्या, गप बसा। याचं तर ऊर नुसतं भरून आलंय, त्याला काय करून काय नाही। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी विजय शिवतारेंना चॅलेंज देऊन पराभव केला। तसंच चॅलेंज अजितदादांनी याही वेळी दिलंय। शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचा विडा अजित पवारांनी उचलला। असू दे ना, आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो। आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल राजकारणात कुणी काय करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे। परंतु ती जागा मी महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे दाखवणार। जेव्हा चांगलं काम केलं तेव्हा अजितदादांनीच पाठीवर शाबासकीची थाप दिलेली आहे। आणि आज जर त्यांनीच विरोधात काही विधान केलं असेल तर लगेच त्यावर प्रतिक्रिया देण्याइतका मी मोठा नाही। त्यामुळे मला असं वाटतं, आणि ज्या काही गोष्टी असतील, समजा 5 वर्षामध्ये मतदारसंघातल्या एकूण प्रेझेन्सविषयी जर त्यांनी भाष्य केलं असेल तर एवढंच आहे की त्यांनाच कान धरण्याचा अधिकार होता। आणि त्यावेळीच जर त्यांनी कान धरला असता तर नक्की सुधारणा केली असती। आता मी असं मानतो की त्यांनी हा कान धरलेला आहे आणि नक्कीच या पुढच्या काळामध्ये ही सुधारणा नक्की करेल। आणि सर्वसामान्य जनता सुज्ञ आहे, जनता ठरवेल सत्तेच्या बाजूने राहायचं की तत्व मूल्य या गोष्टींच्या बाजूनं आपण पाठिंबा द्यायचा, हे सर्वसामान्य जनता ठरवेल। अजित पवारांनी चॅलेंज दिल्यानंतर त्यांचे निष्ठावान मानले जाणारे विलास लांडेंनीही शड्डू ठोकलेत। शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये अजितदादांनी जे सांगितलं की राष्ट्रवादीचाच खासदार शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे आणि 100% त्यांचा शब्द त्या ठिकाणी खरं करणारे आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहेत। मी सुद्धा दादांशी चर्चा करून त्या ठिकाणी मला निवडणूक लढवायची, त्या बाबतीमध्ये मी त्यांची चर्चा करणार आहे। दादांचं चॅलेंज अमोल कोल्हेंनी स्वीकारलं। रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंनीही अजितदादांच्या चॅलेंजवर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्याचं म्हटलंय। अमोल कोल्हे जे आहे ते त्यांना तिकीट मिस दिलेलं होतं, पुढच्या वेळेस ते खासदार म्हणून निवडून येणार नाहीत, हे माझं खुलं चॅलेंज आहे। जो उमेदवार देईल तो मी निवडून आणणार। ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे। एवढी मोठी ताकद त्यांच्याकडे असल्यानंतर नक्कीच पूर्णपणे ताकद आम्हाला अडचणीत आणण्यासाठी ते नाही तर तिथं असणारे सर्व नेते प्रयत्न करतील, तो त्यांचा विषय। आम्ही पदयात्रा नाही तर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून लोकात जाण्याचा विचार करत असतो, लोकांना महत्त्व देण्याचा विचार करत असतो। आता लोकात जाणं हे त्यांना जर योग्य वाटत नसेल तो त्यांचा विषय। काय शेवटी आम्ही लोकांच्या हिमतीवर लोकांच्या ताकदीने लढणार आहोत आणि जे सत्तेत आहेत ते पैशाच्या ताकदीवर आणि अहंकाराच्या ताकदीवर लढणार आहे, तो त्यांचा विषय, आम्ही आमचा विषय। निवडून आलो लोकांमुळे, निवडून नाही आलो ते सुद्धा लोकांमुळे, पण आम्ही आमचा विचार हा सोडणार नाही, आम्ही लढत राहणारच आहोत। अजित पवार आणि शरद पवार गटात सध्या टोकाचे आरोप सुरू झालेत। रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढली, तेव्हाही अजित पवारांनी रोहित पवारांना टार्गेट केलं। आता अमोल कोल्हेंनी शेतकरी यात्रेची घोषणा केली, त्यामुळे कोल्हेही अजितदादांच्या निशाण्यावर आलेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।